चा कौल मिळालाय. नाणेफेक जिंकले आहे दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर सलामीची बिनीची जोडी मैदानावरती डावकुरे शैलीचा फलंदाज अर्थात मिस्टर रजत मुंडे अर्थात या खेळाडू बद्दल जर बोलायचं झालं तर व्यावसायिक क्रिकेट मधील एक मोठं नाव. ISPL इंडिया कप त्याचबरोबर रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने 21 चेंडूंवरती 56 धावांची 2000 पारी खेळली होती तोच रजत मुंडे. आणि रजत मुंडेच्या साथीला किरण पवार ही दिमाखात जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. मॅन फ्रॉम गोवा गोमंतक भूमीतील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज सूर्या गावकर हा आपल्याला पाहायला मिळतोय. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जात आहे ते सूर्या गावकरच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी जोखीमयुक्त षटक त्याच्याकडे सुपूर्द केलंय ते दानिश 11 देवबाग संघाचा कर्णधार राजाराम गवस याच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट शॉट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिप ओपनर पाहायला मिळत आहे. ते शॉट लॉंग लेग आणि 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक एक मिड विकेट बाउंड्री वरती तर दुसरा वायडेश लोंगन वरती हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते सूर्या गावकरच्या गोलंदाजीवरती लेफ्ट हॅम राऊंड विकेट. यावेळी पहिला चेंडू मिड ऑफच्या डोकेवरनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. हॅलो चिक आपण हा रणसंग्राम पाहत आहात आणि या सुंदर अशा आयोजनासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे आदरणीय शैलेजी लोके साहेब त्याचबरोबर आदरणीय भाईजी नरे साहेब यांच्याकडून आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. मोठा मासा गळाला लागतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं अर्थात दुसऱ्या चेंडूवरती जशास तसं उत्तर दिलंय ते गोलंदाज सूर्या गावकरने. वायडेश लोंगनवरती चांगला झेल म्हणावं लागेल आणि रजत मुंडेची ही छोटेखानी खेळी समाप्त होताना दिसते. ती अवघ्या 4 धावांवरती पहिला गडी बाद होतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा या सामन्यामध्ये. अगदी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या खेळाडूची विकेट्स गरज होती आवश्यकता होती तो रजत मुंडे वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती माघारी परतताना दिसतोय. अर्थात दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय तो दानिश 11 देवबाग संघाचा क्षेत्ररक्षक रंजन केनी याच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. पहिल्या सामन्यातील अर्थात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला होता 11 चेंडू 33 धावांची वादळी खेळी ही पाहायला मिळाली तो किरण पवार नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. आणि किरण पवारला साथ देण्यासाठी क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा ज्या जागेवरती प्लेइंग 11 मधील सर्वोत्तम फलंदाज हा पाचारण केला जातोय त्या 1 डाऊन पोझिशन वरती ओमकार पाटील यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ टीम कडून. पनवेल तालुक्यातील खारघर गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिनिधित्व करतोय पनवेल तालुक्यातील 8 खेळाडू आणि आउट स्टेशन 3 खेळाडू अशी ही संकल्पना या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमकार लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट उजव्या श्रीवरचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूचा मारा पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहेत. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव खर्च केली आहे सूर्या गावकरने आपल्या गोलंदाजीवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चांगला चेंडू यावेळी ड्राईव्ह केला चेंडू जातोय तो अगदी शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक अडखळतोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. ज्या एकेरी धावसंख्येने ओमकार पाटील आपलं खातं उघडतोय तर धावफलक बदललाय तो नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना AK स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघ दानिश 11 क्रिकेट संघ विरुद्ध. उजव्या शैलीचा फलंदाज यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंड वरती येईल. आघाडीचा विनीचा फलंदाज किरण पवार अगदी पहिल्या सामन्यामध्ये काय आतषबाजी केली होती. 11 चेंडू 33 धावांची वादळी खेळी या सामन्यामध्ये पाहावं लागेल.
AK स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघासाठी किती धावांचं योगदान दिलं जाते, तर सूर्या गावकर या खेळाडूसाठी कशा प्रकारे क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जाईल मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आतापर्यंत 6 धावा खर्च केलायत, एक गडी बाद केलाय सूर्या गावकर. गोमंतक गोवा राज्यातील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज, अर्थात एक धुरंधर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो डावकर शैलीचा गोलंदाज सूर्या गावकर थेट आमच्या मुख्य व्यासपीठाच्या एंड कडला यावेळी पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट किरणसाठी. हो, चांगला चेंडू गुळलेंतवर पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. अर्थात चेंडू चकवतोय किरण पवारला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं किरणकडे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो गोलंदाज सूर्या गावकरच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक, अर्थात या षटकामध्ये जोखीम ती पत्करून एक अचूक टप्प्यावर अचूक लाईन अँड लेंथ पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय सूर्या गावकरकडनं. डावकर शैलीने किरणसाठी. हो, यावी सुंदर फटका, काय संपर्क केलाय. चेंडू एक टप्पा घेताना दिसतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. दहा धावा धावफलकावर हात खोलण्याची संधी मिळत आहे किरण पवारला. एका मोठ्या फटक्याने खातं उघडतोय आपलं किरण पवार. यावेळी जमिनीला घरंगळत चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. फेकी करतोय. एकेरी धाव निघाले किरण पवारसाठी. तर किरण पवार यावेळी वैयक्तिक 5 धावांवरती पोहोचतोय. सांघिक धावफलक पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ यावेळी 11 धावा एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय AK स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघासाठी. अर्थात नशिबाचा कौल मिळालाय. नाणेफेक जिंकले दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बहुधा रणनीती हीच असेल की कमीत कमी धावांवरती रोखायचं. सुरुवातीचे 2 सामने पाहिले तर अगदी 40-45च्या आतमध्ये हे दोन्ही सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्ये नक्की पाहायला मिळेल एक मोठी धावसंख्या रचली जाईल की पुन्हा तीच ओढली जाईल आणि अगदी 40-45च्या आतमध्ये रोखलं जाईल. ते दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम कडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. दानिश 11 देवबाग संघाचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर हर्ष नांदगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान जलदगती गोलंदाज, गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू. अर्थात ज्या गोलंदाजीसाठी हा परिचित तो युवा गोलंदाज ही कमान सांभाळताना दिसेल गोलंदाजीची. समोर आव्हान असेल किरण पवार एक व्यावसायिक क्रिकेटपटू. ओमकार पाटील नावसाईक यांच्या दिशेने ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे AK स्पोर्ट वरवडी क्रिकेट टीमची. अर्थात पहिला गडी माघारी परतलाय. रजत मुंडे हा पॅव्हिलियनच्या दिशेने पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक न होता. अर्थात धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त झाली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट, त्याचबरोबर फ्लाइंग स्लीप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलंय किरण पवारसाठी. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी थोडासा टप्प्याचा चेंडू, संपर्क तेवढा चांगला नव्हता. गोलंदाज स्वतः या चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धाव किरण पवारच्या खाती जोडली जाते. तर एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 12 धावा एक गडी बाद. 12ला 1 ही धावसंख्या पाहायला मिळत आहे AK स्पोर्ट वरवडी क्रिकेट टीम. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने डावकर शैलीचा ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि ओमकार पाटीलला क्षेत्ररक्षण यावेळी बदललं जात आहे. म्हणजे मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरा क्षेत्ररक्षक
डीप लॉंग ऑफ वरती. पंचांच्या डाव्या साईडने हर्ष नांदगावकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. अगदी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी परिचित हा खेळाडू या सामन्यामध्ये पाहावं लागेल. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला चेंडू वायडेश यॉर्कर करण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहेत. अवांतर धावेचा इशारा येतोय. धावफलक बदललाय 1ने. 13 धावा 1 गडी बाद. सुयोग तळेकर आणि तेजस तळेकर, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. सुयोग तळेकर, तेजस तळेकर. अर्थात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते या रिव्ह्यू वाईडसाठी आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू अवांतर असेल, वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईड बॉल. ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर अमोल मिस्त्री सर, त्यांच्यासोबत मिस्टर राजू वांगणकर सर. ही पंचांची जोडगळी मैदानाच्या आतमध्ये. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट ओमकारसाठी. अकोटप्प्याचा चेंडू वेग भन्नाट होता. 9 सेकंड वरती जोखीम पत्करली होती, मात्र ती अचूक फेकी होताना दिसत नाही. परिणामी यावेळी एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय. ज्या एकेरी धाव संख्येने धावफलक बदललाय. 14 धावा एका गडीच्या मोबदल्यात. सिंधू नाईक चषक 2024 स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 5,75,575. द्वितीय पारितोषिक 2,75,575 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक मोटरसायकल. आपल्याला ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी आपण पाहतोय या सामन्यामध्ये. यावेळी फटका फसलाय. झेल टिपण्याची नामी संधी. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि दुसरा मोठा मासा गळायला लागलाय. आघाडीचा दुसरा फलंदाज किरण पवार यावेळी तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतोय. तर दुसरी सफलता दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवारची पावलं दाखल होताना दिसत आहेत. अर्थात ओमकार पाटीलला साथ देण्यासाठी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हर्ष नांदगावकर एक युवा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. अनुभव तेवढा नाही आहे, मात्र ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय कणकवली तालुक्यातील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो हर्ष नांदगावकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल. त्याच आत्मविश्वासाने राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळी चांगला चेंडू परफ्यूम गुड लेंथवर पडलाय. पंच यावेळी अवांतर चेंडू म्हणून घोषित करताना दिसत आहेत. अर्थात यावेळी ही अवांतरच्या स्वरूपात धाव मिळताना दिसत आहे. AK स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघाला. वेग त्याचबरोबर उंची या चेंडूला पाहायला मिळाली. अगदी पुरेपूर खांद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न हर्ष नांदगावकरचा पाहायला मिळालाय आणि संघिक धावफलक पाहायला मिळतोय. 15 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. हर्ष नांदगावकर एक जलद गती गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पदल आली ते पाहायला मिळालं. संपर्क अचूक झालाय. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. चौकार.
धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यात बदललित्य पाहायला मिळालं ते अक्षय पवारच्या बॅटमनना संपर्क अचूक केला होता त्या चेंडूवरती अगदी वेगाचा फायदा उठवलाय आणि एक नेत्रदीपक फटका AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमसाठी. युवा उद्योजक पप्या पावसकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत मुख्य मंचावरती आपण या. आपलं सिंधुनायक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. हर्ष नांदगावकरचं जर षटक पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसरा चेंडू वाईड बॉल, चौथ्या चेंडूवरती लेग बॉयज, त्यानंतर गडी बाद झालाय आणि त्यानंतर चेंडू अवांतर आणि यानंतरचा चेंडू आपल्याला 4 धावा, म्हणजे एका चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. धावफलक पाहायला मिळतोय 19 धावा 2 गडींच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अर्थात हा शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. हर्ष नांदगावकर समोर अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पटेल नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने ही जोडी मैदानावरती AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. नाणेफेक जिंकली आहे दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम, अर्थात राजाराम गवस याच्या नेतृत्वाखालील हा संघ पाहायला मिळतोय. आज दानिश 11 देवबागच्या नावावरती खेळाडूंचा विचार केला तर सावंतवाडी तालुक्यातील हे सर्व गुणसंपन्न खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील व्यावसायिक क्रिकेटपटू आज या नाधवडीच्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावी मधल्या यष्टीवरचा चेंडू मिड विकेटला, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झालायत. पाव शतक फलकावर लागलाय. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 25 धावा 2 गडी बाद हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. निनाद सातोस्कर वरती विश्वास दाखवला जातोय दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम कडनं. अगदी पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण हे सीमारेषेवरती विखुरलं जात आहे दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम कडनं. डावकर शैलीचा ओमकार पाटील स्ट्रायकिंगच्या दिशेने, अर्थात त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग आणि ऑफ साईडला पाहिलं तर फ्लाइंग स्लिप, कव्हर पॉइंट, कव्हर आणि डीप लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक निनाद. राईट अप ओव्हर द विकेट.
खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, चेंडू खेळलाय कव्हर मध्ये, पहिली धाव पूर्ण केली, थोडासा अडखळतोय, या संधीचा फायदा उठवत दुसरी धाव पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज ओमकार आणि ओमकारच्या साथीला अक्षय पवार. 27 धावा धावफलकावर एक गडी बाद. इथून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न असेल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना या सामन्यामध्ये, तर दुसऱ्या बाजूला दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. दोन विजयी संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुणाच्या नशिबी असेल. अगोटप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, अगदी ताकद नव्हती या फटक्यांवरती, चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, अर्थात राजाराम यावेळी वेगाने येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव ही ओमकार पाटीलला प्राप्त होताना दिसतंय, ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय 28 दोन गड्यांच्या मोबदल्यात. निनाद सातोसकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, विश्वास दाखवलाय दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम कडनं. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी, अर्थात गोलंदाजीसाठी थोडंसं त्रासदायक हे वातावरण असेल, मात्र पाहावं लागेल निनाद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळी अक्षय समोर असेल त्याच्या, आणि अक्षयसाठी एंड चेंज केलाय पंचांच्या उजव्या साईडने, म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट एंडे हा मारा पाहायला मिळेल तो अक्षयसाठी. यावेळी चेंडू डाव्या वरती, डीप स्कोर लेग वरती, क्षेत्ररक्षक तैनात, झेल यावेळी मात्र टिपला जात नाहीये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकी सुंदर पाहायला मिळाली. एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली आहे ती अक्षय पवारसाठी. 29 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत रोखून धरलाय निनाद सातोसकरने आपल्या गोलंदाजीवरती, सहसा मोठे फटके खेळू देणार नाही या ठाम इराद्याने निनाद सातोसकर आतापर्यंत या 3 चेंडूंवरती 4 धावा खर्च करताना दिसतोय. एक किफायतीदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय निनाद सातोसकर. ओमकार पाटील यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल, अर्थात डीप पॉइंटवरचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटवरती तैनात केला जातोय. अर्थात ऑन साईडला पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक हे ऑन साईडला सीमारेषेवरती. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, अगदी फ्लाइंग स्लिप मधचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, चेंडूची फेकी करेपर्यंत संधी मिळत आहे ती फलंदाज ओमकार पाटीलला एकेरी धाव पूर्ण करण्याची. धावफलक बदललाय 30 धावांवरती, 2 गडी बाद. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. औचित्य सिंधू नायक चषक 2026 या स्पर्धेतील पहिली रजनी याची देही याची डोळा आपण पाहतोय. ते महादेव मैदान नाधवडेच्या या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले. सुरुवातीला रजत मुंडे, त्यापाठोपाठ किरण पवार, फलंदाजीची जबाबदारी अक्षय पवार आणि त्याच्या साथीला ओमकार पाटील या मधल्या फळीतील फलंदाजांवरती ही जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. किती धावांचं योगदान दिलं जात आहे आणि किती धावांचं लक्ष उभं केलं जाईल दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या समोर, ते एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम कडून. अक्षयसाठी यावी पंचांच्या उजव्या साईडने पुन्हा एकदा सज्ज झालाय निनाद सातोसकर, राईट आर्म राऊंड विकेट. ओ चांगला चेंडू, तेज तर वेग भन्नाट पाहायला मिळाला, त्याचबरोबर दिशा अचूक होते या चेंडूवरती, आणि या चेंडूवरती नतमस्तक व्हावं लागलंय ते अक्षय पवारला. उत्तर न होता या चेंडूवरती चेंडू निर्धाव गेला जातोय निनाद सातोसकरच्या गोलंदाजीवरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. निनाद सातोसकरने रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमला. यावेळी बदल आले, त्या फटक्यांमध्ये ताकद नव्हती, राजाराम गवस झेल खाली येतोय, अगदी लॉंग ऑफ वरना मधल्या क्षेत्रामध्ये धावत येतोय आणि एक सुरेख झेल म्हणावं लागेल. तिसरा गडी बाद होतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा. अक्षय तंबूच्या आसऱ्याला.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक तालुका तीन आयकॉन खेळाडू ही संकल्पना या क्रिकेट स्पर्धेमध्ये, म्हणजे जो तालुका असेल त्या तालुक्यातील 8 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 खेळाडू हे आउट स्टेशन्स म्हणजे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अशी संकल्पना या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला पनवेल तालुका, त्या पनवेल तालुक्यातील व्यावसायिक क्रिकेटमधील धुरंधर खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राजाराम गवस याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि या संघामध्ये जर पाहिलं हर्ष नांदगावकर, सूर्या गावकर आणि केतन तिर्लोटकर हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सांघिक चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी हर्ष नांदगावकर वरती जबाबदारी दिली जाते. ती दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम कडनं ओमकार यावे स्ट्रायकिंगच्या दिशेने असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पाहावं लागेल स्ट्रायकिंगच्या दिशेने. नेमकं काय घडलंय? पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, अर्थात गडी बाद होताना दिसतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा. विश्वजित यावी तंबूच्या आसऱ्याला. विश्वजित ठाकूर निराश हताश मनाने माघारी परतताना दिसतोय. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. क्रिकेट म्हटलं की धाव महत्वाची असते, त्याच्यासाठी ताळमेळ खूप महत्वाचं असतं, कॉलिंग खूप महत्वाचं असतं. यस नो, होय नाही या शब्दांना खूप महत्व असतं. ताळमेळ चुकला आणि परिणामी विश्वजित ठाकूरला माघारी परतावं लागतंय, ते चौथ्या गड्याच्या रूपात. नवीन फलंदाज यावे मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटीलला साथ देण्यासाठी. चांगला चेंडू पाहायला मिळाला हर्ष नांदगावकरचा. अगदी पुल करण्याचा प्रयत्न होता ओमकार पाटीलचा, चेंडूने चकवलंय. त्यानंतर धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळालाय. अगदी परिणामांना सामोरं जावं लागलंय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमला. सूरज यावी स्ट्रायकिंगच्या दिशेने. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू संपर्क तेवढा चांगला नव्हता, अर्थात कमजोर फटका पाहायला मिळालाय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, अचूक फेकी नव्हती, अर्थात संरक्षण मिळालंय. 2 धावा यावी पूर्ण होताना दिसत आहेत, ज्या दुहेरी धावसंख्येने फलंदाज यावी आपलं खातं उघडतोय. सूरज सांघिक धाव फलक बदलताना दिसतोय. 32 धावा, 4 गडी बाद. 32ला 4. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. निनास सातोसकरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला तर अगदी धाव फलक चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये निनास सातोसकरने एक किफायतीदार गोलंदाजी केली, उपयुक्त गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लीपमध्ये बॅटची कडा, अर्थात झेल थोडासा दूर पाहायला मिळालाय. एकेरी धाव यावी पूर्ण झाली, ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 33-4 गड्यांच्या मोबदल्यात 2 विजयी संघांमध्ये लढत पाहतोय. अर्थात दुसऱ्या विजयाची नोंद कुठच्या संघाला मिळेल, कुठच्या संघाला या सामन्यामध्ये पराभव पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक विजय संपादन करतायत. आत्मविश्वास दोन्ही टीम्सकडे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती दोन्ही संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट ओमकारसाठी. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक, थेट आमच्या मान्यवरांच्या कक्षामध्ये. चेंडू सीमा पार, षटकार.
टेकडीचे प्रदीप सर, जो आता षटकार आला ना तो बरोबर मनोजी रावरणे साहेबांची एंट्री झाली आणि षटकार आला, म्हणजे मनोजी रावरणे साहेबांचं स्वागत करणारा हा मोठा फटका पाहायला मिळाला. नक्कीच अमोल, संपर्क अतिशय सुरेख होता, त्याचबरोबर शरीराचं संतुलन सुरेख पाहायला मिळालं. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न झेल अगदी नो मॅन लँड्स मध्ये पडताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला वाटत होतं की झेल मिळेल, मात्र झेल थोडासा दूर पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षककडनं. एकेरी धाव निघाले, एक मोठा फटका, त्यानंतर एकेरी धावफलक पाहायला मिळतोय. 40 धावा, 4 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज हर्ष नांदगावकर दुसरं षटक हे त्याचं या डावामधील पाहायला मिळत आहे आणि सांघिक चौथं षटक. सूरज यावी ऑन स्ट्राईक, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, मधल्या यष्टीवरचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, वाईडेश लॉंगनवरती फटका निघतोय, चेंडू सीमा पार होतोय, षटकार. चार षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 46 धावा, 4 गडी बाद. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ या संघाची बांधणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण मयूर वाघमारे सारखा खेळाडू आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. म्हणजे संघाची ताकद, संघाची बांधणी AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमची काय असेल ते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक म्हणावं लागेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक. गोलंदाजीवरती गोलंदाज केतन तिर्लोटकर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम तिर्लोट, देवगड तालुक्यातील हा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. समोर कडवं आव्हान असेल. सूरज पाटील, ओमकार पाटील ही जोडी मैदानावरती, अर्थात या खेळाडूंना कशा प्रकारे रोखलं जाईल, कशा प्रकारे धावांपासून दूर ठेवलं जाईल, रणनीती आखावी लागेल केतन तिर्लोटकरला या गोलंदाजीवरती. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, आक्रमण अपेक्षित असेल, त्या आक्रमणापासून बचाव करावं लागेल केतन तिर्लोटकर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार जलद गती चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची किनार, यष्टीरक्षकाचा सहारा मिळताना दिसतोय. खेळी समाप्त झाली आहे ती ओमकार पाटील या खेळाडूची, म्हणजे 5वा गडी बाद झालाय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा. उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आहोत. सुधीरजी नकाशे, माजी जीप सदस्य तथा विद्यमान वैभववाडी तालुका अध्यक्ष भाजपा, त्याचबरोबर बंड्या मांजरेकर साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती कणकवली, यांच्या शुभ हस्ते आपण या आरोग्य टीमचं मनापासून स्वागत करतो आहोत मुख्य मंचावरती. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्याला ओळखले जात आहे तो आकाश तारेकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमला. कधी पाहिलं तर आघाडीला, यावेळी मात्र मधल्या फलंदाजीसाठी येतोय केतन, राईट आर्म ओव्हर द विकेट आकाशसाठी. उजव्या शिवरचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, अर्थात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आकाश तारेकरचा, तो यावेळी समाप्त होताना दिसतोय. एकेरी धावसंख्येने आकाश तारेकर आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावफलक 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती शिकार प्राप्त केली होती ती केतन तिर्लोटकरने आपल्या गोलंदाजीवरती. ओ, यावी सुंदर फटका म्हणावा लागेल, स्क्वेअर ऑफ द विकेट. मागे संरक्षण नाही आहे, चेंडू यावी जमिनीला घरंगळत जातोय, डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
सांघिक अर्धशतक फलकावर लागलंय. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची नामी संधी. झेल सुटला जातोय, जीवनदान मिळतंय सूरजला. अर्थात या जीवनदानाचा कितपत फायदा उठवला जाईल. कित्येक वेळा सामन्यांमध्ये जितो कॅचेस जितो मॅचेस असं म्हटलं जातं. इथं थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमकडनं. अर्थात हे जीवनदान किती महाग ठरेल केतन तिर्लोटकरच्या गोलंदाजीवरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 53 धावा 5 गडी बाद. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी वायडेश लॉंगनवरती. यावेळी 6वा गडी बाद होताना दिसतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकार पाटील यावेळी मैदानाच्या आतमध्ये पनवेल तालुका मोरबी गाव या गावाचा खेळाडू, तिथून बिलॉंग करणारा खेळाडू आज प्रतिनिधित्व करतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम. धावफलक पाहिला, अगदी शेवटचं षटक, 53 धावा 6 गडी बाद. केतन तिर्लोटकर मॅन फ्रॉम तिर्लोट मधील एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम कडनं. तर समोर ओमकार पाटील यावेळी पाहायला मिळतोय उजव्या शैलीचा फलंदाज. यावेळी वायडेश यॉर्कर करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफस्टर्म चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अर्थात चेंडू चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धाव मिळाली AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमला. धावफलक बदललाय, 54 धावा 6 गडी बाद. यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंगनवरती फटका. अगदी या धावा वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय क्षेत्ररक्षक रंजन केनी. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय रंजन केनीचं. आणि मैदानावरती पाहिलं तर इथं मात्र गडी बाद होताना दिसतोय तो 7वा गडी बाद. AK स्पोर्ट वरवडे त्यांच्या विरोधामध्ये दानिश 11 देवबाग संघ ज्याने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमला अब तक 56 धावांवरती रोखलं. 7 गडी बाद झाले. 57 धावांचा पाठलाग करावा लागेल तो दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमला. 57 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 56 धावांचा बचाव केला जाईल. दुसऱ्या डावामध्ये नेमकं काय घडतंय, कुठचा संघ दुसऱ्या विजयाला गवसणी घालतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. मायक्रोफोनवरती बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक मराठीचा गोड आणि मंजूळ आवाज मिस्टर अमोल जमदाडे सर या दुसऱ्या डावासाठी जोडले जातील. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय. ऐकूया पुढील आवाज अमोल जमदाडे सर यांचा.
हॅलो, धन्यवाद प्रदीप. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघ आयोजित सिंधू नायक चषक 2026चा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत. लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाने आयोजित केलेली ही भव्य दिव्य डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. वैभववाडी तालुक्याच्या इतिहासात सर्वप्रथम डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याचा बहुमान सिंधू नायक चषकाच्या स्पर्धा कमिटीला जातोय. आणि जे वैभववाडीकरांचं स्वप्न होतं की आपल्या तालुक्यामध्ये देखील एक डे नाईटची स्पर्धा व्हावी, ते स्वप्न आज सत्यात उतरतंय. आणि याचं श्रेय या स्पर्धा कमिटीला द्यावं लागेल. त्यामध्ये आपण ज्यांचा नामोल्लेख करतो आहोत त्यामध्ये आदरणीय दिलीपजी रावरणे साहेब, आदरणीय मनोजजी रावरणे साहेब, त्याचबरोबर आदरणीय बंड्याजी नारकर साहेब, बरोबर आपण पाहतो तर बंड्याजी मांजरेकर साहेब, त्याचबरोबर दिलीपभाई तळेकर साहेब आणि वैभववाडी देवगड त्याचबरोबर कणकवलीचे मंडळ अध्यक्ष, भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर सर्व सहकारी यांच्या अथक परिश्रमामधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. मॅच नंबर 3 ची लढत मैदानामध्ये चालू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमने प्रथमतः फिल्डिंग केली. AK स्पोर्ट वरवडे प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष्य दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या समोर 57चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होईल रंजन केनी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राजाराम गवस. मॅच स्टार्ट होते आणि सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंच आमच्या दिशेने कळवत आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये विकी बोईर बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल. ओहो, चांगला फटका कवसला खेळेल. विजलंत कार्पेटचा फटका जमला, चाटत बॉल डीप मध्ये सिंगल कंप्लीट केली. एकच धाव मिळेल कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. अनिवार्य पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षकांना मूव आहे सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये डीप कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला हेरलंय. सिंगलने खातं ओपन झालंय, टीमचं खातं देखील ओपन झालंय. स्ट्रायकिंग हिला फलंदाज तयार विकी बोईरला तोंड देण्यासाठी. चांगला फटका, पुन्हा एकदा कव्हर्सला गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनला जाईल का? कॅरेबियन स्टाईलने बॉलला स्टॉप केले. प्रेक्षकांची टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मिळालेली साथ, दाद सर्व काही सांगून जाते. क्या बात आहे. सामना अतिशय रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या अगोदर मालिकेमध्ये दोन्ही संघ 1-1 सामना जिंकलेत. त्यामुळे या मैदानाचा अनुभव त्यांना आहे, या खेळपट्टीचा अनुभव आणि अंदाज देखील त्यांना आलाय. विकी बोईरचा जलवा पाहायला मिळेल का, ज्या नावासाठी तो ओळखला जातो. वेग भन्नाट, बॉल हवेत, पॉइंटला झेल उडाला. विकी बोईरचा पुन्हा करिश्मा आपण पाहिला आणि पहिला धक्का बॅटिंग टीमला. फलंदाज आउट. गेलं याची प्रचिती आली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहिली ओव्हर आहे जी मॅग्नेटरी पॉवर प्लेची आहे, ती ओव्हर त्याने खूप चांगली हाताळली होती. विकी बोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. राजा नाटेकर, आज राजाचा जलवा पाहायला मिळेल का? राजाने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या चतुरास्त्र खेळीने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा मिळवली आहे. विस्फोटक खेळीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आज ओळख बनवण्यासाठी मोठा मंच है आणि बड़े मंच के ऊपर बड़ा पंच देना बहुत ही जरूरी है.
स्ट्रायकिंग इनला राजा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती विकी बोईर. ओहो, चांगला बॉल शोधण्याचा प्रयत्न इथे केलाय. बॉल भन्नाट वेगात किरण पवारच्या दिशेने. डॉट. निर्धाव चेंडू. वेगाचा अंदाज येत नाही क्रिकेटमध्ये. जास्त वेगाचा चेंडू आणि कमी वेगाचा चेंडू दोन्ही चेंडू बॅटरला बीट करतात. आल्या आल्या इतका भन्नाट वेगाचा अंदाजच केला नव्हता स्ट्रायकिंग इनच्या बॅटरने. निर्धाव चेंडू. या अगोदर विकेट मिळवले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास देखील वाढला विकी बोईरचा. ओहो, शॉट काना मागून आली आणि तिखट झाली. नाकावरती फुंकर मारत बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला. दोन सलगचे डॉट बॉल प्रेशर वाढवतील आणि जितके डॉट बॉल येतील ना, रन चेस करताना तुमच्यावरचा दबाव वाढत जाईल आणि दबाव सातत्याने तुम्हाला चूक करायला मजबूर करतो. विकी बोईर तेच काम इथे करतोय. प्रतिस्पर्धी संघाला दडपणामध्ये आणण्याचं काम करतोय विकी बोईर. बॉलिंग ट्रॅक वरती समोर राजा नाटेकर. राजाला आपला आता इथे खेळ चांगला दाखवावा लागेल. संघाची ती गरज आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त फलकावरती 3 धावा. बॉल हवेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. राजा नाटेकरचा खेळ संपला. विकेट नंबर 2 डाऊन. याची आपण चर्चा करत होतो कॉमेंट्री बॉक्स मधून. जास्त वेगाचा चेंडू आणि कमी वेगाचा चेंडू बॅटरला बीट करतो. तेच काम विकी बोईरने केलं. चेंडूला आतमध्ये आणलं. ऑफ ब्रेक बॉल धीम्या गतीचा होता आणि हा ऑफ कटर ओळखता आला नाही राजा नाटेकरला. पटका मिस टाइम झाला आणि राजा नाटेकर 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन मैदानाच्या बाहेर निघाला. विकेट नंबर 2. 3 धावा फक्त फलकावरती आहेत. विकी बोईरचा भन्नाट वेगाचा स्पेल आपण पाहिलाय. नवी मुंबईतील धारावी गावचा खेळाडू विकी बोईर, ज्याचा खेळ तुम्ही पाहिलात. आणि त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलाय? विश्वजित ठाकूर. उरण तालुका दिगवडे गावचा खेळाडू विश्वजित ठाकूर. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो या संघामध्ये दाखल झालाय आणि आयकॉन खेळाडू म्हणून देखील आपलं योगदान किती देईल विश्वजित ठाकूर. आउट ऑफ इंडिया देखील हा खेळाडू खेळलाय. विश्वजित ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. PL चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील विश्वजित ठाकूरला मिळाला आणि मिस्टर JPL ज्युनियर प्रीमियर लीग सर्व पारितोषिक त्याला मिळाली होती म्हणून मिस्टर JPL या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. ओ क्या बात है. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. समोर किती मोठे नाव आहे याची पर्वा न करता मी माझा सर्वोच्च खेळ दाखवणार. बॉल बाउंड्रीच्या बाहेर पार. चेंडू फरार. येतोय संजीवनी चौकार. नक्कीच श्याम सर, रंजन केनी हे नाव केतन मात्रेने लक्षात ठेवलं असेल. गोवा राज्यातील ती मॅच आठवा. शेवटच्या ओव्हरमध्ये केतन मात्रेच्या विरोधामध्ये केलेली बॅटिंग रंजन केनीने अजूनही लक्षात राहिली आहे. व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पुढे जाते. 8 धावा फलकावरती आहेत. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवशी या मैदानावरती टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातील रती महारथी येत आहेत. उद्या बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर प्रचंड वेगात. मिस्टर JPL विश्वजित ठाकूरचा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त 8. साई बोडकेश्वर क्रिकेट टीम मध्ये उद्याच्या दिवशी सिद्धेश गावकर, त्याचबरोबर सनी हळदणकर, प्रशांत घरत, प्रीतम बारी, नयन घरत, समर्थ गवस,
हर्षद मातोंडकर, साई झोरे, अविनाश गवस, संकेत झोरे, लतीफ नाईक आणि सचिन सावंत हे खेळाडू उद्या दिवशी खेळतात. त्याचबरोबर सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीम मध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते, प्रथमेश म्हात्रे आणि ऋतांशु पाटील उद्याच्या दिवशी खेळतात. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलची पुन्हा एकदा घोषणा होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पुढे सरकली आहे. आतापर्यंत 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठलाग करायचा 5 ओव्हरमध्ये 57 धावांचा आणि वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. आपण पीसी रूम मध्ये जाणार आहोत आणि पंचांच्या तिसऱ्या नजरेमधून हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. तपासणी होईल वेगवेगळ्या अँगलने. सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीम मध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते, प्रथमेश म्हात्रे, ऋतांशु पाटील उद्याच्या रात्री या क्रीडांगणामध्ये खेळत आहेत. त्याचबरोबर प्रेमियम स्ट्रायकर्स गोव्यामधून प्रथमेश ठाकरे, श्रेयस कदम, रजत कुडाळकर, गौरेश नागवेकर, गौरेश देसाई, सूरज गावडे, महेश बाईडकर, गुरुप्रसाद आरोसकर, साहिल आरोसकर, अनुज केरकर, नितेश कांबळी, प्रवीण सावंत, अंबाजी कोणाडकर आणि संतोष पलानी हे खेळाडू उद्या खेळतात. वाईड बॉलची घोषणा टीव्ही अंपायरने देखील केली आहे. त्याचबरोबर गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीम मधून नितीन माटुंगे, संदीप मकवाना, विकी पुजारी, जावेद शेख आणि इतर कोल्हापूरचे खेळाडू गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीम मध्ये खेळतात. त्यामुळे उद्याची रात्र नक्की लक्षात ठेवा. हवेत बॉल, मिड ऑफ, क्षेत्ररक्षक आहे विकी, त्याच्या गोदीमध्ये विकेट नंबर 3 डाऊन. पाठलाग करायचं मॅच मध्ये 57 धावांचा 5 ओव्हर मध्ये. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम. पंकजी धुरी यांच्या मालकीचा संघ दानिश 11 देवबाग. त्याचबरोबर AK स्पोर्ट वरवडे, अचितजी कदम यांच्या मालकीचा संघ. यांच्यामधली ही लढत तुम्ही पाहताय आणि मालिकेमध्ये हे संघ दोन्ही संघ 1-1 सामना जिंकलेत. त्यामुळे पराभूत संघाला एक संधी नक्की मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओ फ्लिक केले बॉलला, बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, सिंगल कंप्लीट केले, दुसरीचा कॉल झालाय आणि झटपट वेगात 2 धावांची लहर आली आहे. काय फटका टाइम केलाय, जबरदस्त फटका इथे खेळलेत. टीमची धावसंख्या 2 ने वाढली आहे. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. विश्वजीत ठाकूर व्यक्तिगत पहिलं षटक, टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये. लेन बॉल पुढे टाकला, दिशा खराब आहे. व्हाईट बॉलची घोषणा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून होते. एक्स्ट्रा धावा प्रतिस्पर्धी संघाचं दडपण कमी करतात आणि स्वतःवरती प्रेशर वाढवतो गोलंदाज ज्यावेळेला तो एक्स्ट्रा बॉल टाकतो. तिसरा अवांतर चेंडू या षटकातील आपण पाहतो विश्वजीत ठाकूरचा. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळलेत. क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र यावेळेला स्टॉप केले बॉलला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आकाश तारेकर. बाईक सम्राट म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. आकाश गणपत तारेकर. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13. 2 ओव्हरचा खेळ संपला. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये अजून 44 धावांची गरज दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमला. 18 बॉल 44 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज आपण पाहत होतो श्यामजी वाक्कर सर, जे देवली गावचे सरपंच आहेत, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा समालोचन संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकलात. त्याचबरोबर प्रदीपजी देऊलकर, जे देवली गावचे सुपुत्र आहेत आणि रेडिओ आवाज म्हणून देखील ज्यांना ओळखलं जातं, ते आमचे मार्गदर्शक विजयजी बागायतकर सर. हे देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला. ड्राईव्ह केले बॉलला, खूप चांगला फटका. जमिनी लगतचे फटके तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवतील आणि सिंगलने सामना जिंकणं थोडंसं अवघड होणार आहे.
गाडीला एक्सलेट करावं लागेल. धीम्या गतीने गाडी चालवून अजिबात इथे चालणार नाहीये. तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. संघाची गरज ओळखावी लागणार आहे. विकी बोईरचा आपण दुसऱ्या ओव्हरचा स्पेल पाहतोय. लेग स्टिक वरचा बॉल, दिशा दिली आहे, टाइम परफेक्ट आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे, येतोय शानदार चौकार. पुन्हा एकदा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न केला बॅटच्या मदतीने, मात्र या प्रयत्नामध्ये स्लॉग सीव करण्याचा प्रयत्न फसला. झाडू शॉट खेळायचं होतं आणि गिरकी घेत हा फटका खेळायचा होता, मात्र तो अंदाज चुकला. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर मैदानामध्ये धावपळ पूर्ण केली गेली आहे. धावांसाठी संघर्ष चालू आहे. इथून तुम्हाला थांबून चालणार नाहीये. संघाची गरज काय आहे ती ओळखावी लागेल. संघाला गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, आणि तोच प्रयत्न बॅटिंग करणारा संघ करत असताना पाहायला मिळतोय. धीरज स्ट्राईकला तयार, नॉन स्ट्रायकिंग इनला केतन. विकी बोईरचा बॉल हवेत खेळले, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, नो मॅच लँडचा इथे वापर केलाय. निर्जन स्थळी बॉल सिंगलच येते. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढतंय. ज्या वेळेला तुमची मनस्थिती बदलणार आहे त्यावेळेला तुमची परिस्थिती बदलणार आहे. परिस्थिती बदलायची असेल तर सुरुवातीला मनस्थिती बदलावी लागते. स्ट्रायकिंग इनला बॅटर केतन, जो देवगड तालुक्यातून बिलॉंग करतो, जो आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये दाखल झालाय. स्ट्राईकला बॅटर तयार, फायटर जेट. केतनचा यावेळेला प्लिक, सुंदर फटका. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला मिडी विकेटला. केतनला या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आतापर्यंत आपण पाहतो तर 17 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. 22 धावा आहेत. या वेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला, याही वेळेला अपयश आलं. तुमचं सातत्य तुम्हाला सातत्याने पुढे घेऊन जातं आणि ते सातत्य ते दाखवावं लागणार आहे. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. 23 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हर मध्ये 23 धावा, 57 धावांचा पाठलाग करत असताना 12 बॉलचा आता मात्र खेळ बाकी राहिलाय. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 34 धावांची आहे आवश्यकता. तेवीस धावा टीमच्या खात्यामध्ये. 34ची अजून आवश्यकता. 12 बॉलचा खेळ. इथून मोठ्या फटक्यांकडे जावंच लागेल. बॅटिंग टीम दानिश 11 देवबागला, प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो संघाचा संघनायक सरळ चेंडू नेऊन प्रसन्न पाटीलच्या हातामध्ये देतो. मयूर वाघमारेची आज गैरहजेरी नक्की जाणवते. जो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे थोडीशी थकावट त्याला जाणवते, त्यामुळे तो या संघामध्ये सामील नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. उलटा खेळ, बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने. रिव्हर्स सिपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद. डॉट बॉल. प्रेशर वाढणार आहे. 11 चेंडूंचा खेळ. 34ची आवश्यकता आहे. कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आयोजित केलेली डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा लेग स्टिक वरती खेळण्याचा प्रयत्न केला. शपल क्रॉस झाले, मात्र सफल अजिबात झाले नाही. बॉल डॉट.
सलगचे 2 बॉल डॉट बॉल प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. एका बाजूला सावंतवाडी तालुक्यातील खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पनवेल परिसरातील त्या तालुक्यातील खेळाडू प्लस आयकॉन खेळाडू. आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला. चेंडूची उंची किती आहे याची तपासणी होईल पीसी रूम मध्ये. तपासणी कक्षामध्ये आपण आहोत आणि घटनेच्या खोलामध्ये आमचे टीव्ही अंपायर जातील. सिंधू नायक चषक 2026 चा आनंद सगळेजण आपण घेतो आहोत. आज प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी आहे. पहिल्या दिवशी इतकी गर्दी आहे तर शेवटच्या दिवशी काय होईल याचा अंदाज बांधताच येत नाहीये. आज देवगड, वैभववाडी, कणकवली, बावडा, राजापूर, खारेपाटण त्याचबरोबर इतर सगळ्या वेगवेगळ्या भागातून गावातून सगळे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. मालवण मधून देखील आलेत. फेअर डिलिव्हरी आहे. आमच्या टीव्ही एम्पायरने वेगवेगळ्या अँगलने तपासणी केली, घटनेच्या खोलामध्ये गेले आणि निर्णय झालाय फेअर डिलिव्हरी. बॉल चांगला आहे, खेळण्याजोगा होता बॅटरला. टीमची धावसंख्या 23 आहे. प्रसन्न पाटील चांगला फटका, बॅट स्विंग प्रचंड वेगात आहे. कव्हर्सला बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन लावले. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आणि धावसंख्या पुढे जाते 24. प्रसन्न पाटील खूपच इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी आपण पाहतोय. इथून हात खोलावेच लागणार आहेत, थांबून तर अजिबात चालणार नाहीये. एक संधी जरी असली तरी ही संधी तुम्हाला सोन्यामध्ये रूपांतरित करावी लागणार आहे. ओ प्लिक गोइंग 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 अँड गॉन. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. MS धोनीची आठवण. केतन तिर्लोटकर च्या बॅट मधून हा फ्लिकचा फटका, मनगटाच्या साह्याने काय फटका खेळत. प्रॉपर कनेक्शन. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. जबरदस्त फटका केतन तिर्लोटकर. त्या रिदम मध्ये जर का खेळाडू आला ना तर सामना इथूनही बदलू शकेल. व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. केतन तिर्लोटकर फायटर जेट. आत्ताच्या षटकारासाठी आप्पा कल्याणकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज केतन तिर्लोटकरला. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. षटकाराचं एका हातामध्ये जर झेलात रूपांतर केलं तर तुम्हाला 500 रुपये आहेत. दिनेश मुद्रस, आप्पा कल्याणकर, पप्प्या कल्याणकर यांच्या माध्यमातून. मनीष पिसे यांच्याकडून देखील या षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. केतन तिर्लोटकर जबरदस्त फटका इथे खेळलेत. आयकॉन खेळाडू आहे, जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये क्षमता असते. 31 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू आहे. जिंकण्यासाठी 7 बॉल 26 आवश्यकता आहे. चांगला फटका, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक, सिंगल. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल आणि जमेची बाजू असणाऱ्या केतन तिर्लोटकर राहील. स्ट्राइक. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 32. 6 बॉल 25 आवश्यकता. दानिश 11 देवबागला. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 6 बॉल 25 धावा. ऑफटिक वरती बॉल धीम्या गतीचा अंगद पाटीलचा निर्धाव चेंडू गणला गेला.
5 बॉल 25 ची आवश्यकता आहे आणि हा जर सामना जिंकून दिला केतन तिलोडकर आणि त्याच्या साथीदाराने तर त्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं पारितोषिक. अप्पा कल्याणकर, पप्या कल्याणकर, अनुज तळीकर, त्याचबरोबर शैलेश सुर्वे, सागर डंबे, शब्बीर काजी सगळ्यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. केतन तिर्लोटकरला आज ते काम करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार 33 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. अंगद पाटीलचा ट्रॅकर हलकस अपील केलंय, अपील फेटाळलंय. अंगद पाटील आपण पाहतो तर खूप चांगली गोलंदाजी करतोय. व्यावसायिक क्रिकेट खेळणारे संघ आहेत आणि जर आपण विचार केलेला श्याम सर तर एके स्पोर्ट वरवडेचा हा तगडा संघ आहे. अच्छा रात्रीमध्ये दाखल झालेला तगडा संघ आहे. दिम्यागतीचा बॉल ओळखता आला नाहीये केतन तिर्लोटकरला. अंगद पाटीलने आपला अनुभव इथे पुन्हा एकदा दाखवलाय. दिम्यागतीने बीट केले, डॉट बॉल येतोय. पण ऍक्शन रिप्ले पाहतोय, बॉल थोडासा वरती आला, कट करण्याचा प्रयत्न केतन तिर्लोटकरचा असफल ठरला. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र पूर्णतः सामन्यावरती पकड निर्माण केली आहे. एके स्पोर्ट वरवडेने पकड भक्कम केली आहे. मालिकेतील दुसऱ्या विजयाकडे ते वाटचाल करतायत. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आणि देवबाग क्रिकेट संघाकडनं जो प्रतिकार आहे तो तितकासा झाला नाहीये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतो तर आमचे मालवणवरून दाखल झालेले मालवणचे विनोदी सम्राट मनोजी मयेकर तात्या या टोपण नावाने ते ओळखले जातात आणि तात्यांची जी भूमिका आहे ती खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक नाटकामध्ये एकांकिकेमध्ये ते साकार करत असतात. सोबत त्यांची सौभाग्यवती देखील जान्हवी मयेकर ह्या देखील आपल्याला वेगवेगळ्या रील्स मध्ये त्यांच्या सोबत पाहायला मिळतात. आणि यावेळेला चौकाराची घोषणा होते. 22चा चौकार म्हणजे हा नशिबाचा चौकार आहे. टीमची धावसंख्या 4 ने वाढते, 4च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 38 धावा प्रेक्षकाने एका हातामध्ये देखील झेल टिपलाय. चंदू कुमावत हे आमचे प्रेक्षक आहेत ज्यांनी एका हातामध्ये झेल टिपला सीमारेषेच्या बाहेर आणि त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. दिनेश मुद्रस, अप्पा कल्याणकर आणि पप्या कल्याणकर यांच्या माध्यमातून त्यांना सुपूर्द केलं जाईल आमच्या मुख्य मंचावरती. आणि हा सामना अगदी आरामात जिंकलाय. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाने मालिकेतील दुसरा विजय त्यांनी नोंदवला. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमचा पहिला पराभव. या अगोदरचा सामना त्यांनी जिंकला, एक सामना गमावलाय. त्यामुळे एक संधी अजून त्यांना बाकी आहे. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ मालिकेतील सेफ झोन मध्ये आतापर्यंत जातोय, जो आजच्या रात्रीतला शेवटचा सामना खेळणार आहे एके स्पोर्ट वरवडे. आणि यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूची आपण उद्घोषणा करूयात. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप